त्यावेळेला त्याच्या मॅडम बसलेल्या आहेत, त्यांनी आम्हाला वोटिंगचं सांगितलं, काउंटिंग 19,000 समथिंग वरती अमाऊंट होतं, 19,000. तिकडेच मी ऑब्जेक्शन घेतलं की जर काल 26,651 झालं होतं मतदान, 7,000 मतं आमची गेली कुठे, त्याचं मला उत्तर पाहिजे. मग त्याच्यानंतर रिकाउंटिंग होतं आहे, रिकाउंटिंगमध्ये नंतर ती मतं आली पुढे आमची, पण त्याच्यानंतर सुद्धा ते टॅली होत नव्हतं. त्याच्यानंतर पण एक मशीन बंदच होती, ती त्यांनी शेवटला उघडली. त्याच्यामध्ये परत मला 300-400 मतांनी वाढलेली आहे मी, आणि तेव्हा कुठे जाऊन तो आकडा टॅली झाला. आणि आमचा थर्ड राऊंड पहिला जेव्हा त्यांनी केला तेव्हा त्याच्यामध्ये पण बराचसा कालावधी त्या लोकांनी घातला. तो का घातला त्याचं मला उत्तर अजून मिळालेलं नाही आहे. तिसरी गोष्ट, एखादी मशीन अशी बंदच कशी काय राहते, खोलायचीच राहून जाते. हे तुम्हाला पटतंय का, मीडियाला पटतंय का? हे मशीन एखादी खोलायची राहूनच जाते. त्याच्या आधी तुम्ही रिझल्ट डिक्लेअर करता, जेव्हा तुम्ही पहिले टोटल बोलता तेव्हा तुम्ही 19,000 समथिंग बोलता. ऑलरेडी मतदान झालं 26,651. मग हे चाललं काय? मला हाच प्रश्न विचारायचा प्रत्येक जनतेला की अशाच प्रकारे जर निवडणुका होणार असतील ना, तर आमच्या की तरुण जे आम्ही लढायला इथे आलेलो आहोत ना, कोणी डोकं वर उचलणार नाही. सगळीकडे बिनविरोधांचे नगरसेवक निवडून येणार आहेत. तुम्ही प्रभाग क्रमांक 3चा इतिहास बघा, ह्याच्या आधी 100 ते 200 मतांनी इकडचे उमेदवार निवडून आलेले आहेत. 5 ते 6 हजार मत आलं कुठून? मी ग्राउंडला काम केलेलं आहे, माझं मला काउंटिंग माहीत होतं, मला किती मतदान येणार आहे. 3 ते 4 हजार मतं पहिल्याच राऊंडला कशाने जास्त पडतात? ह्याच्यावरून सरळ कळतं की ह्या लोकांनी सगळं EVM मॅनेज केलेलं आहे. दुसरं, काल MTNLचं जे बूथ आहे, बऱ्याच ठिकाणची मला कंप्लेंट आली, पण स्वतः मी तिकडे आक्षेप घेतला. MTNLच्या बूथवर हे प्रकाश दरेकर स्वतः बसले त्या बूथच्या समोर, म्हणजे हा गेट आणि इथे बसले आणि म्हणत होते कमळला वोट द्या, 4 नंबरला वोट द्या, कमळला वोट द्या, 4 नंबरला वोट द्या. तिकडे निवडणूक आयोगाची लोक होती, पोलीस प्रशासन होतं, पण कोणीच काय बोललं नाही. मग अशाच प्रकारे इथे लोकशाही होता गळा घोटणार असतील आणि हुकुमशाही चालणार असेल तर मी निवडणूक आयोगाला सांगते, तुम्ही संविधान आहे ना ते बंद करून टाका. आम्हाला सगळ्यांना सांगून टाका की इथे आमचीच मनमानी चालणार. आमच्याकडे कुकर वाटप केले, मिक्सर वाटप केले, पैसा वाटप केले, आम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केले, पोलिसांना कंप्लेंट केली, निवडणूक आयोगाला कंप्लेंट केली, पण कोणीच आम्हाला दाद नाही दिली. मग जर असं होणार असेल ना तर मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जनतेला विचारते, येणाऱ्या काळात तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या मताला किंमत तर राहणार नाहीच, तुमच्या मतदानाची पण भाजप सरकारला, ही असंविधानिक भाजप सरकारला तुमच्या मताची गरज राहणार नाही. आणि आज जे तुम्ही दिवस बघताय ना, मुंबईकरांना मी खास करून सांगते, तुम्ही येणाऱ्या काळात तुमचा गाशा गुंडाळा आणि सगळ्यांनी गुजरातला जाऊन शिफ्ट व्हा. मला एक मराठी मुलगी म्हणून आणि एक मुंबईकर म्हणून तुम्हाला एवढाच सल्ला द्यायचा आहे. आता तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही काय कोर्टात जाणार आहेत का? आता मला आमच्या वरिष्ठांशी बोलावं लागेल, तसे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आहेत, त्यांना सगळं रिपोर्ट द्यावा लागणार आहे की ते काय घडलं काय नाही घडलं. कारण का आतापर्यंत जेवढे मला माहिती आहेत, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 आमच्या प्रभागांचा निकाल मी समोर असतानाच आला, तर 4ही प्रभागामध्ये आमचे उमेदवार आलेले नाही आहेत आणि त्यांचे उमेदवार भरघोस मतांनी आलेले, ज्यांची काहीच कामं नाही आहेत प्रभागामध्ये, काहीच कामं नाही आहेत. म्हणजे आम्ही डाऊन टू अर्थ कामं केलेले उमेदवार होतो आणि तरीसुद्धा आमचे उमेदवार एवढ्या बघा 100-200 मताधिकाने पडलो तर आम्ही समजू पण शकलो असतो, कुठेतरी मतदार विकला गेला. पण मला माहिती आहे ही भारताची जनता किंवा मराठी माणूस आणि मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस यांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे आणि ठाकरेंना केले. तुम्ही आजही बघा, दुसऱ्या क्रमांकावर तुमची बहीण तुम्हाला दिसेल. आजही त्या लोकांनी जरी EVMचा घोटाळा केला ना तरी बहुसंख्य मतं आम्ही घेतलेली आहेत, पण ही मतांची चोरी आम्ही केलेली नाही आहे. आज काँग्रेसची मतं, हा काँग्रेसचा गड बनला तो 3 नंबर प्रभाग, काँग्रेसचा गड म्हणला तो काँग्रेसची मतं कुठे गेली? डिवाइड झाली तरी कुठे गेली? त्यांची तरी संख्या तेवढी व्हायला पाहिजे होती का नको? एवढ्या लवकर मतदार चेंज होतात का? ज्याप्रमाणे लोकसभेला चेंज झाले, विधानसभेला लगेच त्याचं उलटं झालं, त्याच्यानंतर महानगरपालिकेला अजून उलटं, हे शक्य आहे का? मुंबईतला प्रत्येक मराठी माणूस आणि मुंबईकरांना माझा प्रश्न आहे, बघा तुम्ही कुठल्याही सत्याला मानणारे असात, कुठल्याही पक्षाला मानणारे असात, पण निवडणुका ह्या प्रामाणिकपणे लढायच्या असतात, त्याच्यामध्ये अशा चोऱ्या नसतात करायच्या. मी महिला असून मी प्रामाणिकपणे लढली, पण ह्या BJP-वाल्यांनी प्रत्येक सेंटरवरती त्यांची माणसं उभी करून सेंटरच्या आत सांगत होते BJPला द्या, 4 नंबर द्या, 4 नंबरचं बटन दाबा, कमळला द्या. आमची तिकडे कोणीच माणसं नव्हती. तुम्ही मीडियावाले जर असाल तर माहिती घ्या. आम्ही ही निवडणूक प्रामाणिकपणे लढली आणि मी तर म्हणते मी शेवटच्या क्षणापर्यंत लढली आणि ज्या मतदारांनी आज मला मतदान केलेलं आहे त्याचे मी प्रामाणिकपणे खूप आभार मानते. आणि हा लोकांसाठी उभा केलेला जो लढा आहे तो मी इथेच थांबवणार नाही. या हुकुमशाहीच्या विरोधात मी लढत आलेली आहे आणि ह्याच्या पुढे पण लढत मी राहणारच आहे. पण तुम्हाला काय वाटतं EVM मुळे हा झाला की जे मतदार आतमध्ये जाऊन ते मतदारांना भाजपला करत त्याच्यामुळे झालेलं? हे बघा, ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी मी सगळ्या तुम्हाला सांगते. सर्वात पहिले तर त्या लोकांनी मिक्सर, कुकर आणि पैसे वाटप केले, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, कारण का आम्ही व्हिडिओज वगैरे काढून भरपूर आम्ही प्रयत्न केले की ह्याच्यावरती आक्षेप घेतला जावा, तो घेतला गेलेला नाही. दुसरा विषय, निवडणूक जेव्हा चालू होती तेव्हा त्या आतमध्ये जाण्याला परमिशन फक्त त्यांच्या प्रतिनिधीला असते आणि उमेदवाराला असते, पण तरीसुद्धा यांचे ते प्रवीण दरेकर साहेब असतील, ते बाळकृष्ण ब्रीज साहेब असतील, सगळे आतमध्ये फिरत होते. कसे फिरत होते आम्हाला नाही माहिती, पण जर का माझ्याशिवाय किंवा माझ्या प्रतिनिधीशिवाय कोणी गेला का तिकडे त्यांना पोलीस अडवत होते, त्यांना सोडत नव्हते. दुसरा विषय हा,
तिसरा काउंटिंग संपल्यानंतर सुद्धा हे दरेकर कुटुंब प्रत्येक सेंटरवर जाऊन 10-10 मिनिटं थांबत होते. ते काय करत होते आम्हाला नाही माहिती. चौथा महत्त्वाचा विषय म्हणजे EVM मशीन ज्या सील केल्या गेल्या होत्या आमच्या डोळ्यात देखत, त्या आम्ही यायच्या आधी ओपन झाल्या. म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? EVM मशीन, पोस्टल वोट आम्ही येण्याच्या आधी का ओपन केले गेले त्याचं मला उत्तर पाहिजे आहे. म्हणजे हो, एकतर ह्या लोकांनी पैसा वाटप करून लोकांना अमिषांना भूल पाडलेली आहे, आणि दुसरं ह्या लोकांनी EVM मशीनमध्ये घोटाळा केलेला आहे, आणि तो खरंच घोटाळा केला त्याचं सबूत हे म्हणतात ना नेहमी. हे विरोधक नुसते ओरडतात आम्ही EVMचा घोटाळा केला. तुम्ही घोटाळा केलाय म्हणून त्याचे सील ओपन होते, हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. जेवढे 3 नंबरवरचे उमेदवार होते आमचे प्रतिनिधी, आम्ही डोळ्यांनी पाहिलं की सील ओपन होते आम्ही येण्याच्या आधी. म्हणजे हो, तुम्ही चोरी केली आहे. भाजपला बोलते तुम्ही मतं चोरी केली आहे आणि तुम्ही मतदान जिंकलेलं आहात. पण एवढं लक्षात ठेवा, जनता मूर्ख नाही आहे. जर 100-150 वर्ष राज्य करणारे आम्ही इंग्रजांकडे पालथून पाठवलं ना, तेच रक्त ना माझ्या मनगटात आहे. तुम्ही काय हो 10-12 वर्षाचे राज्य करणारे ते आम्हाला शहाणपण शिकवणार? ज्या दिवशी भारतातला नागरिक जागृत होईल ना, त्या दिवशी तुम्हाला पळता भुई इथे कमी पडेल, हे मी आज सांगते तुम्हाला.